विद्यार्थिनी संध्या दत्तात्रय गरुड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. तुम्हीच सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय करोडपती होते का अफगाणीच होते? अहो, साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं त्यांना बाबासाहेबांना. वाचनाची आवड आहे पण घेऊन देता येत नाही. एक वेळ ते स्वतः उपाशी राहून पोराला पुस्तक आणून द्यायचे. यात मात्र परिस्थिती आली नाही. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्त्वाचा गुण माहीत आहे का हो? त्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेलं पुस्तक ते पुन्हा कधीच विसरत नव्हते. एवढी बुद्धी मात्र त्यांच्याकडे होती. ती काय वरून आली का दिलीच जास्त होती? नाही. ते म्हणतात ती मी कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी एखादं पुस्तक विकत घ्यावं. म्हणून जेव्हा माझ्या हातात एखादं पुस्तक पडायचं तेव्हा मला असं वाटायचं की आज हे पुस्तक माझ्या हातात पडलंय. परंतु पुन्हा उभ्या आयुष्यात हे पुस्तक माझ्या हाती पडेल की नाही पडेल हे माहीत नाही. म्हणून हे पुस्तक आत्ताच असं वाचूया की पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यावरून कळलंच असेल की मी कुणाबद्दल बोलत आहे. हो, अगदी बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा अर्थ बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक बौद्ध धर्माचे हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक चौदार सत्याग्रह केला, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रच करते भारतीय संविधानाचे. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग? असे प्रखर व्यक्तिमत्व असणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा महामानवाचा, युग प्रवर्तकाचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश तर आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आपल्यातील किती जणांना याचा अर्थ माहिती आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एज्युकेट, शिका म्हणजे नुसतं डिग्र्या सुटण्याला महत्त्व नाही. शिका म्हणजे औद्योगिक शिक्षणाबरोबरच परिवर्तनाचा लढाही शिका. शिका म्हणजे शिक्षण घ्या, ज्ञानी व्हा. संघटित व्हा म्हणजे एका